महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनल सुरुवात झाली, त्या सुरुवातीनंतर अतिशय जोमाने म्हणता येणार नाही, कारण या 3 वर्षाच्या काळामध्ये खूप अडचणी आपल्या चॅनलला आल्या। त्या काळामध्ये राजकारणाच्या धमक्या आल्या, कित्येक लोकांचे दबाव आले, कित्येक लोकांनी अनेक षडयंत्र रचले आणि इतकंच नव्हे तर सामान्य लोकांच्या मदतीसाठी त्या ठिकाणी पावसाच्या कमरेइतक्या पाण्यामध्ये उतरून काम करणाऱ्या आमच्या पत्रकार बांधवांचे महबूब असतील, सदामभाई असतील, आमचे शरणवांना असतील, आमचे विश्वजित सरवदे साहेब असतील, तर सर्वात जास्त आमचे महबूबभाई, सदामभाई यांची अक्षरशः खिल्ली सुद्धा उडवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। परंतु त्यामुळं महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनल 1 इंचही मागे सरकलेलं नाही, तर त्यांना अतिशय आपल्या कामातून अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी उत्तर देऊन आज महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलच्या 32,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर या ठिकाणी झालेले आहेत। म्हणजे 32,000 सबस्क्रायबर एखाद्या चॅनलचे होणं म्हणजे 3 वर्षात होणं म्हणजे अशक्य गोष्ट आहे। तर इतकी मोठी झेप महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनल हे सोलापूर जिल्ह्यामधून नव्हे तर महाराष्ट्रभर आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपले चॅनल पाहिलं जातं। तर अशा प्रकारची झेप महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनल घेत असताना या काळामध्ये कित्येक अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनल हे रस्त्यावर उतरून अक्षरशः धुळीमध्ये, पावसामध्ये, उन्हामध्ये या कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनल अतिशय प्रामाणिक इतबारे काम करत आलेला आहे, काम करत राहील, अशा प्रकारची या ठिकाणी मी ग्वाही देतो। त्याच प्रकारे आज या भागातील लोकांना मला सांगायचं आहे की आजूबाजूच्या भागातील लोकांना सुद्धा सांगायचं आहे की महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनल जर शेतकऱ्यावर अन्याय झाला तर शेतामध्ये आमचा कॅमेरा जाईल। जर महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलच्या वतीने एवढं सांगतो की एखाद्या पेशंटवर अन्याय झाला तर ह्या न्यूज चॅनलचा कॅमेरा दवाखान्यामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही। जर एखाद्या पीडिताचा आवाज दाबण्याचा प्रयत्न एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये होत असेल तर त्या ठिकाणी हा महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचा माईक त्यांचा आवाज बनून गेल्याशिवाय राहणार नाही। त्याच प्रकारे एखाद्या माय माऊलीचा, संजय भाऊ तुम्हाला सांगतो, एखाद्या लाडक्या बहिणीचा जर आवाज कोणी दाबण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर लाडका भाऊ म्हणून हा महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनल त्यांच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही। अशा प्रकारची मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो। आणि त्याच प्रकारे या डिजिटल मीडियाच्या महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनल बद्दल सांगायचं झालं तर पूर्वी एखादी घटना घडली तर त्याचा आपल्याला सविस्तर वृत्त पाहायचं असेल तर सकाळची वाट पाहावी लागायची। म्हणजे सकाळ झाल्यानंतर आपल्याला घरी पेपर यायचं किंवा 7च्या बातम्या, संध्याकाळच्या बातम्याची वाट पाहावी लागायची। पण आता एखादं जर घटना घडत असेल, एखाद्यावर अन्याय होत असेल तर आपल्याला लाईव्ह असं बातमी दाखवण्याचं काम हे डिजिटल मीडिया करत आहे। आणि एखाद्या अन्यायग्रस्तांच्या पाठीशी एखादा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचं काम हे डिजिटल मीडिया करत आहे। त्यामुळं डिजिटल मीडियाच्या सर्व पत्रकार बांधवांना सुद्धा मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही हे काम करत असताना हे पेन कधी गहाण ठेवू नका, हे माईक कधीच बंद करू नका, कुणाच्या दबावाला बळी पडून हा कॅमेरा कधी खाली करू नका। अशा प्रकारची तुम्हाला या ठिकाणी मला आवाहन करायचं आहे। आणि आज या ठिकाणी जमलेल्या सर्व बांधवांना मला सांगायचं आहे, आज आमच्यावर इतके संकट आले, इतका विरोध झाला, काही लोक दाबण्याचा प्रयत्न केला, खांद्याला खांदा लावून तुम्हाला आमच्या सोबत राहावं लागणार आहे। एवढं या ठिकाणी तुम्हाला सर्वांना मी आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी विनंती करतो। आणि महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनल कालही, आजही आणि उद्याही सर्वांच्या सोबत असणार आहे, अन्यायग्रस्तांच्या सोबत असणार आहे, या प्रकारची अशी मी ग्वाही देतो। आणि या ठिकाणी मला 2 शब्द
बोलण्याची आयोजकांनी संधी दिली, त्याचप्रकारे या आयोजकांबद्दल पण सांगायचं झालं तर मला एक गोष्ट आवर्जून सांगायचं आहे. कुठलाही अनुभव नसताना केवळ जिद्दीच्या जोरावर आणि लोकांची सेवा करणं या उद्देशानं त्यांनी आपलं स्वतःचं काम बघून आमचे महबूबभाई, सद्दामभाई असतील, नबी साहेब असतील, आता नव्यानेच त्यांच्यासोबत वाहिदभाई आहेत, हे अक्षरशः वेल्डिंगचं काम करतात. प्रसंगी त्यांना पाहिलं तर कामावरच्या ड्रेसवर सुद्धा एखादी घटना घडली तर ते तात्काळ हातातलं काम सोडून त्या ठिकाणी धाव घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी ते मनापासून करत असतात. आणि त्यांच्यामुळंच, केवळ आणि केवळ त्यांच्यामुळं हा चॅनल आज नेटाने उभा आहे, एवढं मी आवर्जून सांगू इच्छितो. आणि मला खरोखरच त्यांच्यावर अभिमान वाटतो त्यांचा, की त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि यापुढे इतक्याच ताकदीने त्यांनी चॅनल सोबत उभा राहावं. आणि मला अध्यक्षांना सांगायचं आहे, आपल्या संजीव भाईंना सांगायचं, सर्वांना सांगायचं आहे, आज जे चॅनल उभं आहे खरोखरच या सांगायचं झालं तर आम्ही सर्वजण मिळून सर्व टीम मिळून जे प्रयत्न करत असतो, कार्य करत असतो. इथं कोणीही बॉस नाही, कोणीही वर्कर नाही, किंवा कोणी कमी नाही, कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही, सर्वजण एक परिवार म्हणून या चॅनलमध्ये आम्ही काम करत असतो. त्यामुळे हे चॅनल आज एक मोठा परिवार बनू पाहत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याचं आम्ही रोप लावलेला आहे, वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे या ठिकाणी मी आशा बाळगतो, तुम्हा सर्वांचं प्रेम अशाच प्रकारे यापुढेही मिळत राहो, अशा प्रकारची मी मंगल कामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.